सामूहिक अग्निहोत्र उपक्रम चिंचवडगाव फाउंडेशन वतीने या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सूचना आहे, विनंती आहे, सामुदायिक अग्निहोत्रामध्ये सामील होऊन आपण या संधीत हा भेटत आहे। सर्वांना आहे मागे उभे असलेल्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, अग्निहोत्राला थोड्याच वेळात प्रारंभ होईल, तत्पूर्वी आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या समोर दिलेल्या जे पात्र ठेवलेले आहे त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचे। श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील बाळाप्पा महाराज मठातील गुरुमंदिरातील चिन्मय पादुका या ठिकाणी अवतरित होतात, जेव्हा इथे आगमन होतं त्यांचं, हा कार्यक्रम आयोजित केला जातो, इथं आपण साधना करतोय, हे प्रतिकात्मक आहे की आपल्या प्रत्येकाचं जीवन येणाऱ्या काळामध्ये आनंदाने भरून जाणार आहे आणि याचा आपण कुठेतरी अभ्यास करा कसं होतं की नाही। त्यांची वाहिनी आहे, जीव नकोस मी तुझ्या पाठीची आहे, म्हणजे काय, अनन्या चिंतयंतो माम, अनन्य भावाने भक्ती कर, जेवढं भक्ती कर, साधना कर, तुझं जीवन परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याची सगळी जबाबदारी आमची, अशी वाही दिलेली आहे त्यांनी आणि ती परत एकदा आपल्याला आपल्या कानावर पडावी म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे। मी आता त्यांना दादांना धन्यवाद देत होतो की एवढा आपण सुंदर कार्यक्रम आयोजित केला, ते खूप छान म्हणाले, ते म्हणजे गुरुकृपेने झालेला आहे। खरोखरी टाळ्या वाजवायला पाहिजे त्यांच्यासाठी। एखादी कोणी व्यक्ती असती श्रेय घेतलं असतं, हो मी केलं अहंकार वाटला असता, पण त्यांच्या मनामध्ये प्रांजळ गुरुचरणी शरण आहे। ते काय म्हणाले की खरोखरी जे काही झालंय ते गुरु कृपेने झालेले, आम्ही काहीच केलेलं नाहीये। हा जो भाव आहे कौतुक आहे, हा भाव फार महत्वाचा आहे, कारण हा जीवनामध्ये येणाऱ्या विघ्नांना पार करून जाण्यासाठी अहंकार जो एक बाधा बनतो त्याच्यामधनं पुरून उरायला सहकार्य करत असतो, ही गुरुकृपा आहे। मग अग्निहोत्र काय आहे, ती प्राचीन उपासना जी केल्याने आपले पूर्वज जे होते समृद्ध बनले होते, ती समाजातून लुप्त झाली, समाजातून परंपरा कमी कमी होत गेली आणि आपण आजच्या ह्या परिस्थितीत आहोत। मग गुरु स्वामी काय म्हणतात, काय पुनश्च एक वार आलोय की ह्या युगामध्ये परत एकदा सगळा समाज जो आहे हा भरभराटीने भरून जावा, प्रत्येक घर समृद्ध व्हावं, जो जे वांछीला तो ते लाहो, हे खरोखर सत्यात उतरून दाखवायचं आहे। म्हणून आम्ही अक्कलकोटी प्रकट झालो, ही गुरुपरंपरा स्थापन केली आणि आपल्यापर्यंत ही साधना पोहोचवतोय। अग्निहोत्र काय आहे, ही अशी उपासना जी वेदांमधून सांगितली, जी ऋषींनी केली, जी अवतारांनी केली आणि स्वतःला सिद्ध करून घेतलं, अशी ही उपासना।
अग्निहोत्रातनं काय होतं, सर्व सिद्धी जी आहेत या अग्निहोत्र या पात्रामध्ये स्थित असतात. म्हणजे जितकं आपण अग्निहोत्र करतो तितकी आपल्या शरीरामधली जी काही ऊर्जा आहे, जी कुंडलिनी ऊर्जा आहे ती जागृत होत जाते. या सगळ्या सिद्धींनी आपलं घर जणू भारावून जातं आणि आपण उत्कर्षाकडे समृद्धीकडे जायला लागतो. हेच शास्त्र हातात होतं म्हणून आपल्या पूर्वजांना एक समृद्ध असा समाज उभा करता आला होता. आज परत एकदा आपल्याला तिकडे जायचं आहे. प्रत्येक व्यक्ती समर्थ बनवायचा आहे, प्रत्येक घर समृद्ध करायचं आहे, प्रत्येक हा सगळा मानव समाज जो आहे हा सर्व आनंदाने भरून टाकायचा आहे. म्हणून गुरुपरंपरा कार्यरत आहे.